नमस्कार मंडळी, वेलकम टू वीक डेज विथ विमान. हा तुझा कॅमेरा आहे ना? येस. राहुलनी पण व्लॉगिंग सुरू केलंय. सबस्क्राईब टू बाबा भटकंती चॅनल. सिरियसली एनर्जी तू दे थोडी अजून. रेडिओ इमॅजिन कर ना, रेडिओ मध्ये इंटरव्ह्यू करतोय आणि आरजे बोलतोय. तू आरजे वाला वाईब द्यायचा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that left. आज आपली गाडी आली आहे रोहिडा गडावर, पुण्याच्या साऊथला अबाउट 1.5 किलोमीटर खाली. आणि राहुल म्हणलेला पर्वती एवढा आहे, पण तोरण्यालाही लाज वाटेल असा गड आहे हा. फार सुंदर वातावरण आहे. बरेच दिवसांनी हिरवळ आणि स्वच्छ हवा ही लंग्सला पोचलेली आहे. आपल्या हृदयाच्या ज्या नळ्या असतात त्या किती 90% ब्लॉक झालेत का 95 हे आज लक्षात आलेलं आहे. घरात बसून बसून जी नुसती श्वासाश्वास केलेली ती आज धापाधाप झालेली आहे. आणि आता वर पोचून पाणी प्यायची टाकीची इच्छा आहे. हजरात हजरात हजरात. तुम्ही आतापर्यंत बघितलेले बाबा भटकंतींचे हे फार लिंक्डइन वालं व्हर्जन. आता बघा हे इंस्टाग्राम DM वालं व्हर्जन. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला बोला बोला. कशी आली वारी? एकदम मस्त झालं. पहिला 6 महिन्यानंतर किल्ला केला, त्याचे परिणाम दिसायला लागले. बघू परिणाम. किती महिने झाले? चांगले झाले. एकूणच किल्ल्यावर आलेलो आहे. साधारण 6 ते 7 वर्षानंतर आलो असेल किल्ल्यावर. तुला पण किल्लो असं वार का ना? नाही मोठं आहे. बोल किल्लो मोठं झाले. किल्ल्यावर आय गेस 2 टाक्या आहेत. त्यातली ही एक आणि ही पिण्यासाठी आहे. आणि ही पहिलंच आल्या दरवाजातनं आल्या पहिली टाकी मिळते. सो इथेच आधी फ्रेशन अप होऊयात, जरा पाणी पिऊयात, पाणी साठवून घेऊयात आणि मग संपूर्ण किल्ल्याचं गड भ्रमंती करूयात. तर आता तुम्हाला टाके दाखवतो. रेड लेबलचा चहा लंगडेंना काय हवंय? मला सांगितलं की मिळतो इथं रेड लेबलचा चहा मिळतो. ओके चला ओमकार चला. आफ्टर यू उतर. A few moments later. नमस्कार. आपण आलेलो आहे फायनली रोहिडा गडावर. आणि आता आपल्याला
आम्ही कधी चालूय, तू आता आलाय. मी आता पोहोचलोय. मी माझं मन आणि हृदय खाली धडधड धडधड करत अजूनही पायऱ्यांवरच होतं. मन इथे डोळे आले वर बघायला आणि मग ते फायनली कसं बसं रांगत पाय हात घेऊन मन आलेलं आहे इथे. हे जे हे पावन असं एकदम असं अमृत पाणी आहे. हा चहा आहे का बघ. चहा वगैरे ऑफकोर्स चहा भारी आहे, पण अरे हे जे गडावरचं पाणी असतं तो वाईब वेगळा आहे. प्रायोरिटीज ब्रो. येस, प्रायोरिटीज. ट्रेकला आले आणि पाणी आणि पार्लेजी नाही खाल्लं म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी ट्रेक नाही केला बेसिकली. स्टॅट ब्रो, एकदम ऍक्टिव्ह. आज आलेलो आहोत रोहिडा ह्या किल्ल्यावर. रोहिड खोऱ्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे. तसा तर या किल्ल्याचा इतिहास यादवकालीन आहे. ह्याला वेगवेगळी नावं आहेत. रोहिडेश्वर आहे किंवा बिनीचा किल्ला म्हणतात किंवा विचित्रगड म्हणतात. मला विचित्रगड हे नाव फार सुंदर वाटतं या किल्ल्याला, कारण जर तुम्ही याची ठेवण बघितली किल्ल्याची तर वेगवेगळ्या साईडला त्याचे बुरुज जे आहेत तर ते एकदम असं विचित्र शेप आहे त्याचा. ॲक्च्युली मे बी त्यामुळे त्याला ते नाव दिलं असेल. तर वेगवेगळे लेक आहेत, तटबंदी आहे, बुरुज आहेत आणि फार सुंदर नजारा दिसतो या किल्ल्यावरनं. तुम्ही इथून केंजळगड पाहू शकता. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 17व्या वर्षी ज्या ठिकाणाहून स्वराज्याची शपथ घेतली तो रायरेश्वर सुद्धा तुम्ही पाहू शकता. आम्ही सकाळी आलो, वेगवेगळे क्लायमेट आम्ही एक्सपिरियन्स केले, म्हणजे ऊन लागलं किंवा पाऊस आला आणि बस एवढंच येतंय मला. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो किल्ला तर भटकून झालाय. चांगले शॉर्ट्स, ड्रोनचे शॉर्ट्स मिळाले आहेत, व्हिडिओज मिळाले आहेत. आता उतरायला घेऊयात कारण पावसाचे चिन्ह दिसत आहेत. पाऊस येण्याआधी पटकनी गड उतरूयात. चला. मंडळी फायनली किल्ले रोहिडा त्याची जर्नी संपलेली आहे. खूप मजा आली, एवढा दम नाही लागला. वेदर फॅन्टॅस्टिक होतं. आता लागली आहे भूक. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.